चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। म्हणजे आता कोल्हापूरचा विचार केला तर इथं आमची युती व्हायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही, आणि म्हणून जिथं शक्य होईल राज्यामध्ये तिथं आम्ही युती करू, जिथं शक्य नाही आहे तिथं आम्ही स्वतंत्र लढू। उद्या पोस्ट पोल अलायन्स देखील होऊ शकतो, प्रीपोल अलायन्स झाला नाही तर अनेक ठिकाणी झालेला आहे आपला पोस्ट पोल अलायन्स देखील। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत हजारो कार्यकर्ते इच्छुक असतात, आणि त्यामुळं विधानसभेला आपण बघितलं किती इच्छुक होते, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत तर जास्त असतं। महानगरपालिकेमध्ये पूर्वी सुद्धा काँग्रेसचं प्राबल्य हे मुंबई महापालिकेमध्ये राहिलेलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांचंही प्राबल्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे। आणि म्हणून लोक आता गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकाच्या कारभाराला या राज्यातले जनता कंटाळलेले आहे। म्हणजे प्रशासकानं अंधाधुंदी कारभार जो केला आहे, मुंबईत आज 1.5 लाख कोटीची कामं चालू आहेत, कुठनं पैसे देणार आहेत माहीत नाही। मुंबई महापालिकेमध्ये एवढे प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत आणि त्याच्या अनेक प्रकरणं आता बाहेर येत आहेत, आणि म्हणून मला वाटते मुंबईतली जनता सुद्धा वैतागलेली आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये जो कंट्रोल भाजपनं ठेवला होता त्याला कंटाळून मॅन्डेट आमच्या बाजूने दिलं अशी आम्हाला चुकीच्या कामाला मात्र चुकीच्या गोष्टीला त्याच्यावर बोट ठेवणं ही विरोधक म्हणून आमची जबाबदारी असते। आणि म्हणून एखादं चांगली गोष्ट झाली असेल, त्याची स्तुती झाली तर त्याच्याबद्दल फार चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। मुळात भाजपची भूमिका महाराष्ट्राबद्दल काय आहे, भाजपचा मॅनिफेस्टो जो जाहीर केला होता त्याच्याबद्दल काय, लाडक्या बहिणीचं अनुदानच्या संदर्भातला विषय त्या ठिकाणी, 7.5 HP शेतकऱ्यांच्या वीज बिलामुळे आता आर्थिक बोजा पडला असं अर्थमंत्र्यांनी कालच जाहीर केलेला आहे। आणि म्हणून हे सगळे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर आम्ही एकमतानं त्यांना धारेवर धरू। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।